निसर्गाचा कोप. मलकापूरच्या भाडगणी गावात चक्रीवादळासह पावसाचा धुमाकूळ. रब्बी पिकांचे अतोनात नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. मलकापूर तालुक्यातील भाडगणी परिसरात झालेल्या भीषण चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. 19 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत निसर्गाचे तांडव पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींमुळे भाडगणी गावातील शेतशिवारातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीला आलेला गहू, मका आणि हरभरा या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. भाडगणी गावातील समस्त गावकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदार कार्यालय मलकापूर येथे एक निवेदन सादर केले आहे. कृषी विभाग आणि तलाठी यांनी तातडीने नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी. शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांनी या निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली नाही आणि पंचनामे सुरू केले नाहीत तर सर्व शेतकरी मिळून मोठे आंदोलन छेडतील. यावेळी अरविंद सोपान खोडके, शिवाजी गंगाधर खोडके आणि इतर अनेक शेतकरी उपस्थित होते. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समस्त गावकरी मंडळी मलकापूर हरभरा यांच्या अजून नुकसान झाले. शेतकऱ्यांना निवेदन देण्यासाठी येथे तलाठी मंडळी आणि अधिकाऱ्यांना तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आम्ही हजर आहे. आणि तलाठी मंडळाधिकारी यांनी कृषी अधिकारी यांनी आवर्जून लक्ष द्यावे आणि सर्व शेतकऱ्यांना अभय देण्यात यावे. गावातील आम्ही सर्व भाडगणी गावातील शेतकरी येथे जमा झालेलो आहोत. तहसीलदार मलकापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाचे हे पेड आम्हाला मिळाले.